सुंदरबनचे जंगल अतिशय निसर्गरम्य जंगल होते. या जंगलात मोठी मोठी फळांची झाडे होती, छोटी मोठी फुलांची झाडे होती, सुंदर सरोवर होते आणि जंगलात राहणारे अनेक विविध प्रकारचे प्राणी होते. रंगीबेरंगी पक्षी होते. फुलावर उडणारी सुंदर सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरे होती आणि सगळ्या जंगलभर हिरवेगार मऊ मऊ गालिचे अंतरले होते गवताचे. खूप सुंदर जंगल होते. हे जंगल पाहिले की डोळ्याचे पारणे पिटून जायचे असे हे जंगल होते. या जंगलाला या विविध रंगीबेरंगी प्राण्यांच्यामुळे तर खूपच शोभा आली होती. आणि एकदा काय झालं, या जंगलात एक शिकारी आला. त्याने हे जंगल पाहिलं आणि म्हणाला, अरे वा, किती सुंदर जंगल आहे हे. अरे रे रे रे, हे जंगल पाहून असं वाटतं आहे की जणू स्वर्ग पृथ्वीवर अवतरला आहे. किती सुंदर जंगल हे. त्याने पुढे जाऊन पाहिले तर भरपूर प्राणी, पक्षी, फुलपाखरे, सुंदर दृश्य त्याला दिसलं. ते दृश्य प्राणी बघितल्यावर तो काय म्हणाला, अरे रे रे, इतके सुंदर प्राणी. मग त्याच्या डोक्यात एक विचार आला. तो काय म्हणाला, आपण दररोज येऊन या जंगलातला एक एक प्राणी रोज नेला आणि शहरात नेऊन विकला तर आपल्याला भरपूर पैसे येतील आणि आपण खूप श्रीमंत होऊ, असे तो शिकारी मनाशी म्हणाला. आणि तो पुढे गेला तर एका मऊ गवताच्या गालीच्यावर जंगलातले टुनटुन ससेभाऊ, नटखट माकड दादा आणि चंचला खारुताई लपाछपीचा खेळ खेळत होते, पाठशिवणीचा खेळ खेळत होते. मज्जेत अगदी उड्या मारत त्यांचा खेळ चालला होता. शिकाऱ्याने काय केले, एका झाडाखाली जाळे लावले आणि तो बाजूला उभा राहिला झाडाच्या आडोशाला. तेवढ्यात काय झालं, खेळता खेळता नटखट माकड दादा आले आणि जाळ्यात अडकले. त्याबरोबर ते ओरडायला लागले, अरे खारुताई, ससे भाऊ, मला वाचवा, मला वाचवा, मी जाळ्यात अडकलोय, या ना लवकर. ससे भाऊनी आणि खारुताईनी माकड दादांचा आवाज ऐकला. ते पळत पळत आले. त्यांनी पाहिलं माकड दादा शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकले. मग ते दोघे पळत पळत इतर प्राण्यांना सांगायला गेले. जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना त्यांनी सांगितलं. मग सगळे प्राणी आले. तोपर्यंत शिकारी जाळ्याजवळ आला होता. तो आता जाळ्यासकट माकड दादांना उचलणार होता. एवढ्यात बबलू हत्ती दादा धावत गेले आणि त्यांनी सोंडेने मोठा चित्कार केला आणि अस्वल मामाही जोरात ओरडले. त्याबरोबर शिकारी जाळे टाकून तिथून पळून निघून गेला. मग सगळ्या प्राण्यांनी नटखट माकड दादांना सोडवले आणि मग सगळे प्राणी घाबरले. सगळ्यांनी जाऊन शेरसिंग महाराजांना सांगितलं. शेरसिंग महाराज जंगलचे राजे होते. ते अतिशय प्रजादक्ष राजे होते. ते आपल्या मुलाप्रमाणे जंगलच्या प्राण्यांची काळजी घेत होते. त्यामुळे जंगलात खूप आनंद होता. मग शेरसिंग महाराज म्हणाले, अरे, आपल्या आनंदी जंगलाला कोणाची बरी दृष्ट लागली? कोण होता शिकारी तो? आता मला खूप भीती वाटायला लागली आहे. आता काय करायचं आपण? काही दिवसाने एक एक प्राणी आपल्यातला कमी होत जाईल, आपले जंगल संपून जाईल. काय करायचे? मला तर खूप घाबराय झाले आहे. तेव्हा बबलू हत्ती दादा धीर देत म्हणाले, महाराज, घाबरायचं नाही. यावर घाबरणे उपाय नाही. यासाठी आपण ते संकट परत कसे घालवायचे याची योजना करूया. घाबरणे यावर उपाय नाही आणि संकट कितीही मोठे असले तर ते आपण सगळ्यांनी एकजूट करून घालूया. आणि मोठे संकट हे आपल्यापेक्षा मोठे नसते. आपण सगळे एकत्र झालो की ते संकट आपल्याला भिवून पळून निघून जाईल. मग हे शेरसिंग महाराजांना पटलं, सगळ्या प्राण्यांनाही पटलं. मग शेरसिंग महाराजांनी बबलू हत्ती दादांनी योजना केली. काय केली योजना? उद्या जर शिकारी आला तर नटखट माकड दादांनी झाडावर बसायचं. शिकारी आलेल्या
सगळ्या प्राण्यांना सांगायचं. ते कसं सांगायचं? शिकारी जंगलाच्या दिशेने यायला लागला, धोका धोका असे ओरडायचे, म्हणजे प्राणी सावध होतील. मग सुंदरी हरणीताईंना काय काम दिलं? ज्या वेळेला माकडदादा ओरडले धोका करून, पटकन सुंदरी हरणीताईने जंगलाच्या पुढच्या बाजूला जायचं, जिथून शिकारी येणार आहे तिथं, आणि तिथं थांबायचं. शिकारी आला की दुसऱ्या अडचणीच्या रस्त्याने यायचे, म्हणजे शिकारी हरणीताईच्या पाठोपाठ येईल, तो वाट भरकटेल आणि अडचणीच्या वाटेने हरणीताई त्याला सगळे प्राणी जिथे आहेत तिथे घेऊन येईल. मग तिथे शिकारी आला, प्राणी बघून खुश होईल शिकारी. सगळे प्राणी बघितल्यावर त्याला आनंद होईल. मग तो जाळे टाकाय गेला की टुनटुन ससेबाऊंनी त्यांच्या पायाचे चावे घ्यायचे. अशा तऱ्हेने चावे घेतले की शिकारी घाबरेल, पळायला लागेल. मग हत्ती दादांनी चित्कार करून सोंडेत घेऊन त्याला जंगलाच्या बाहेर नेऊन सोडायचे. ही सगळी योजना ठरली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी वागू लागले. शिकारी आल्याबरोबर धोका धोका करून नटखट माकड दादा ओरडले. पटकन पळत सुंदरी हरणीताई शिकारी यायच्या रस्त्यावर उभा राहिल्या. तेवढ्यात शिकारी आला. शिकाऱ्याला पाहिल्यावर हरणीताई वेड्या वाकड्या अडचणीच्या रस्त्याने निघाले. तिच्या पाठोपाठ शिकारी आला. मग जिथे सगळे प्राणी होते तिथे शिकारी आला. हरणीताई त्याला घेऊन आली, एका बाजूला उभी राहिली आणि शिकारी जाळे टाकणार. तेवढ्यात टुनटुन ससेबाऊंनी शिकाऱ्याच्या पायाचे चावे घ्यायला सुरुवात केली. त्याबरोबर शिकारी घाबरला, ओरडला, खाली पडला आणि उठून उभा राहून पळू लागला. पण तेवढ्यात परत डब्बू अस्वल मामा जोरात ती शिकाऱ्याच्या अंगावर ओरडले आणि बबलू हत्ती दादांनी चित्कार केला आणि शिकाऱ्याला सोंडेत धरलं, जंगलाच्या बाहेर निघून ठेवलं आणि मोठ्यांदा चित्कार केला. त्याबरोबर शिकारी मागे न वळता धावत पळत निघून गेला. मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. आता नाही बाबा या जंगलात येणार, हे सगळे प्राणी एकमताने आहेत असे म्हणून शिकारी निघून गेला. मग सगळे प्राणी एकत्र आले आणि शेरसिंग महाराजांनी बबलू हत्ती दादांचे सगळ्या प्राण्यांचे कौतुक केले. अरे बघा, शेरसिंग महाराज म्हणाले, हत्ती दादा तुम्ही आणि हे सगळे माझे जंगलवासी मित्र, तुमच्या या योजनेने आपल्या जंगलावरचे संकट टळले, तुमची योजना सफल झाली. मग बबलू हत्ती दादा म्हणाले, होय महाराज, आपण जर सगळे एकत्र असलो की कितीही संकट असले मोठे तर ते आपल्याला एका क्षणात घालवता येते. बरोबर आहे तुमचं, शेरसिंग महाराज म्हणाले. आणि मग सगळ्या प्राण्यांना आनंद झाला आणि सगळे प्राणी आनंदाने खेळू लागले, नाचू लागले, बागडू लागले. आणि टुनटुन ससेबाऊ, चंचला खारुताई, नटखट माकड दादा परत आनंदाने खेळायला लागले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.